शहापूर बेळगावमधला महाद्वार रोड किंवा भातखंडे स्कूलजवळचा हा परिसर. ही जी मी जागा दाखवतोय इथून 2 दिवस साप दिसत होता. मग अशा मी 1.5 तास प्रयत्न आम्ही इथं करून गेलो होतो, साप सापडला नव्हता. पुन्हा मात्र लोक नसल्यामुळं आता हे जी लोक जमलेत इथं हा पुन्हा साप दिसला आणि हा इथं गेला असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे लोक जर शांत राहिले तर साप मग आपण स्वतः असं फिरायला लागतात. तुम्ही बघू शकता 1.5 तास प्रयत्न करून न आलेला साप स्वतः मात्र कसा बाहेर येतोय आणि लोकांच्या वर्दळीसुद्धा कसे साप राहू शकतात आणि तो आता कशा प्रकारे हात जाऊन थांबला आहे ते पण आपल्याला घाबरतं, जे मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र आतमध्ये आहे आणि आपल्याला काढून प्रयत्न करावा लागेल. तो आम्हाला घाबरून बसायला आहे बघा कसा. पहिला पकडतो म्हणजे बाहेर काढण्यापेक्षा किंवा व्हिडिओ लांबवण्यापेक्षा सापडला आरामात असं म्हणावं लागेल. आणि लाजाळू नाही आहे हा, रागीड असतोय फार. आणि पिंक कलरचा अतिशय सुंदर दिसणारा आक्रमक सर्पमित्र माझे व्हिडिओ बघत असतील तर सर्वात काही लोक याला घाणेरडं समजतात, कारण विशेष प्रकारे तो चावाला येतो तोंड आवासून आणि आपल्या चांबडीतून गोदावरून एक घाण प्रकारे वास सोडतो. ह्याची फक्त शेपूट पकडली तर तो शेपूट कट करू शकतो. सामान्य माणूस मग त्याला पकडताना त्याला त्रास होतो, लक्षात घ्या. कारण हा सतत चावाला असल्यामुळे आणि महिला वर्ग असू दे कोणी असू दे दिवस रात्र फिरणारा हा साप आहे. अजगर नंतर सर्वात जास्त अंडी घालणारा पण साप आहे, लक्षात घ्या. वाढताना लहान वाटेल, धामण 10-11 फूट वाढते पण धामण 15 अंडी घालते. हा मात्र एवढा लहानसा वाटणारा साप 70-80 पर्यंत अंडी घालतो. आणि ग्रामीण भागाबरोबर शहरात अगदी घाणीच्या ठिकाणी सुद्धा, कारण आता तुम्हाला मी दाखवलं तो गटारीजवळ होता हा. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याजवळ साप राहतात, आयुष्य करतात, बघितल्यावर भितात. बरेच लोक इथं घाबरले होते. मुलं घाबरत नव्हती किंवा मुलं घाबरत नाहीत. आम्ही त्यांना भित्रे बनवतो, त्यांना आम्ही चुकीची माहिती सांगून, आणि त्यामुळे खरी माहिती असणं गरजेचं आहे. साप आता स्वतःहून काय करत नाही, जी मी मगाशी तोंडी सांगून गेलो होतो. आता तुम्ही बघताय, लक्षात घ्या, स्वतः आम्ही हातानं पकडतो तो चावत नाही आहे. आपला चुकून हात पाय पडला, आमच्या मर्यादा त्याच्या मर्यादा आम्ही जर उल्लंघन केल्या तेव्हा साप चावतात, नाही तर काय करत नाही. साधारण 3 वर्ष वयाचा हा वेरुळा चेकड किलबॅक जातीचा बिनविषारी साप आहे.